नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवरती RT ॲडमिशनबद्दलचे सर्व अपडेट्स आणि लागणारी कागदपत्रे याबद्दल सर्व सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते देखील तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. आणि अशा काही ज्या चुका असतात त्या चुकांमुळे तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागल्यानंतर देखील काही कागदपत्रांमुळे किंवा तुमच्या लोकेशनमुळे तुमचे प्रवेश जे आहेत ते रद्द होऊ शकतात. याबद्दल देखील आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे RT प्रवेश प्रक्रिया 2025-26 जी आहे ती केव्हा सुरू होणार आहे. पाहू शकता इथे RT प्रवेश प्रक्रिया केव्हापासून सुरू होणार आहे याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. RT 2025 RT प्रवेश प्रक्रिया कुठे अडकली, केव्हापासून सुरू होणार आहे, असा प्रश्न सर्व पालकांसमोर उद्भवला असेलच. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांसाठी लॉटरी पद्धतीने RT प्रवेश देण्यासाठी शाळा नोंदणी प्रवेश प्रक्रिया डिसेंबरमध्येच सुरू करावी अशी मागणी आप पालक युनियनने शिक्षण आयुक्तांकडे केली आहे. आता त्यावरती त्यांनी काय म्हटलेलं आहे, राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबवली जाणारी RT प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिन्यातच सुरू करण्याचा प्राथमिक शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे शालेय शिक्षण मंत्री अस्तित्वात नाही. प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत अंतिम मंजुरी शिक्षण मंत्री यांच्याकडून दिली जाते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात RT प्रवेश प्रक्रिया अडकली आहे. परिणामी दरवर्षीप्रमाणेही यंदाही RT प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत म्हणजेच RT राईट टू एज्युकेशन ॲक्ट 25% आरक्षित जागांसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ऑनलाईन RT प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. मात्र ऑनलाईन यंत्रणेतील दोष, शासनाकडून मान्यता देण्यास होणारी दिरंगाई अशा विविध कारणांमुळे RT प्रवेश प्रक्रिया रखडते. त्यात यंदा शिक्षण विभागाला मंत्री मिळाले नसल्यामुळे ही प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. सध्या तीनही पक्षात मंत्रिपदे मिळण्यावरून रस्सीखेच सुरू आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाच्या वाट्याला आणि कोणत्या व्यक्तीला शालेय शिक्षण मंत्रीपद मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान दरवर्षी फेब्रुवारीमध्ये वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांसाठी लॉटरी पद्धतीने RT प्रवेश देण्यासाठी शाळा नोंदणी प्रवेश प्रक्रिया डिसेंबरमध्येच सुरू करावी अशी मागणी आप पालक युनियनने शिक्षण आयुक्तांकडे केली आहे. आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत, आप पालक युनियनचे श्रीकांत भिसे, प्रभाकर तिवारी, सुधाकर तिवारी इत्यादी पालकांनी शिक्षण आयुक्त व संचालक कार्यालय निवेदन देऊन ही मागणी केली आहे. 2024-25 मधील शैक्षणिक वर्षामध्ये RT प्रवेश प्रक्रिया प्रथम चुकीच्या निर्णयामुळे, त्यानंतर कोर्ट कचेरी आणि पुनर्क्रियेमुळे लांबली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान झाले. तर दुसरीकडे गेली 5-6 वर्ष सातत्याने लवकर RT प्रवेश प्रक्रिया सुरू करू अशी घोषणा केली जाते, परंतु प्रत्यक्षामध्ये कोणतीही कार्यवाही केली जात नाही. पुढील काळामध्ये CBSE शाळेच्या शैक्षणिक वर्षाप्रमाणे SSC बोर्डाचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा विचार चालू असल्याचे कळते. RT अंतर्गत प्रवेश मिळणाऱ्या बऱ्याच इंग्लिश शाळा या CBSE बोर्डच्या असल्याने महाराष्ट्रामध्ये RT प्रवेश होतात तोवर खुल्या वर्गातील मुलांचे शिक्षण पुढे गेलेले असते. त्यामुळे RT प्रवेश घेतलेल्या मुलांच्या मनात न्यूनगंड तयार होतो. यासाठी कोचिंग क्लास घ्यावेत अशी कायद्यामध्ये तरतूद आहे, परंतु ही तरतूद ही प्रत्यक्षात वापरली जात नाही. त्याविषयी शिक्षण विभाग कोणताही पाठपुरावा करीत नाही असे शिक्षण आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. RT प्रवेश प्रक्रिया ही फेब्रुवारीमध्ये सुरू करण्याऐवजी डिसेंबरमध्येच सुरू करावी अशी मागणी आप पालक युनियनने केली आहे. जानेवारीमध्ये बऱ्याच शाळांचे खुले प्रवेश पूर्ण होतात. त्यामुळे RT मधून प्रवेश घेऊ पाहणाऱ्या मुलांना नंतर लॉटरी पद्धतीने प्रवेश न मिळाल्यास खुला प्रवेशही घेता येत नाही.
या कारणास्तव ही प्रक्रिया डिसेंबरमध्ये सुरू केल्यास जानेवारी अखेरीस RTE फॉर्म भरणे सुरू होऊ शकते. मागील वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार नजरेस आला असून व्हेरिफिकेशन म्हणजेच पडताळणी करणारी समिती ही वेगवेगळ्या प्रकारे पालकांना कागदपत्रांची पूर्तता न केल्याचे कारण दाखवत प्रवेश नाकारतात. वेटिंग लिस्टमधील मुलांना पैसे देऊन प्रवेश देतात हे उघड झालेले आहे. त्या संदर्भात अनेक फोनही रेकॉर्ड केले आहेत. शिक्षण विभागाने मात्र कोणतीही कार्यवाही केल्याचे ऐकिवात नाही. सदरच्या पडताळणी समितीवर एकापेक्षा अधिक सदस्य असणे तसेच त्यावर पालक संघटना, सामाजिक संघटना यांचे प्रतिनिधी असणे हे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा यावर्षी आप पालक युनियन संबंधित अधिकारी या प्रकरणात गुंतलेल्या लक्षात असल्यास हे रोखण्यासाठी अनेक कायदेशीर मार्गांचा अवलंब करेल. माझी याची समज सर्व अधिकाऱ्यांना द्यावी. त्यांना या शिक्षण हक्काचा उद्देश तसेच त्यामधील जन्मदाखला, स्पेलिंगमधील किरकोळ चुका, पत्त्यामधील तांत्रिक चुका याबाबत पडताळणी समिती व शिक्षण अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे, अशी मागणीही या निवेदनपत्राद्वारे सरकारकडे करण्यात आलेली आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपले CSC मराठी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.